सुरुवातीला आपण जातोय पहिल्या इनिंग मध्ये ऐकण्यासाठी मनोज पाटील सरांकडे हिंदीचा एक बुलंद आवाज। धन्यवाद हर्षल मड़वी। तो टॉस जीता है शिरोमणि प्रतिष्ठान टीम के कप्तान ने 6 रन। तो पहले ही गेंद पर 6 रन टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का फैसला लिया है और अब तक सटीक शुरुआत शिरोमणि प्रतिष्ठान की तरफ से। मेजबान और मेहमान के बीच ये मुकाबला। तो चलिए आप देख रहे हैं प्रतियोगिता का दूसरा दिन है, दूसरे दिन का तीसरा मुकाबला। दोनों टीमों के लिए मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। गेंदबाजी की बात की जाए तो गेंदबाज आरंभिक गेंदबाज इस बार दूसरी गेंद डीप लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन मिलेगा। दूसरी की कोशिश और यहाँ पर डायरेक्ट का हिट हो जाता तो देखिए अभी भी दबाव डालने का प्रयास अंपायर पर। 2 रन तो ले चुके हैं, तो इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 8 रन। गेंदबाज प्रीतम पाटिल कोपर खेलने की तरफ से गेंदबाजी की क्रम को जारी रखते हुए पावर प्ले का पहला ओवर गेंदबाज प्रीतम पाटिल के हाथ में। अजिंक्य पाटिल के लिए एक काफी मुश्किल भरा बात होगी क्योंकि ये उनका घरेलू मैदान है। हालांकि टॉस हारने के बाद फील्डिंग करने का मौका मिला है। स्कोर बना है 8 रन। बायां से आप राउंड विकेट गेंद को डीप लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन लिया है, लेकिन अच्छी फील्डिंग। तब तक 2 रन आसानी के साथ पूरे कर देंगे। डीप लॉन्ग ऑन से वाइडिश लॉन्ग ऑफ पर आकर गेंद को फील कर दी अजिंक्य पाटिल ने। तब तक बल्लेबाज ने अपने खाते में 2 रन मुकम्मल किए। स्कोर पहुंचा है 10 रन बगैर किसी नुकसान के। तो कोपरखेल टीम के कप्तान ने शायद टॉस जीता है और फील्डिंग लेने का फैसला किया और निमंत्रण दिया है मेजबान। इस बार उम्दा शॉट, कमाल की टाइमिंग बेमिसाल। सीधे बल्ले के बीचों बीच गेंद आई, मानो गेंद पे मोहर लगी थी। 6 रनों की। इस 6 रन के साथ शिरोमणि प्रतिष्ठान का स्कोर पहुंचा है 16 रन। अब यहाँ पर थोड़ा सा चिंता का माहौल अजिंक्य के चेहरे पर। टॉस जीतने के बाद फील्डिंग लेने का फैसला थोड़ा महंगा साबित होता हुआ। प्रीतम पाटिल के पहले ओवर में ही अब तक 4 गेंदें हो चुकी है। 4 गेंदों में 16 रन आ चुके हैं। विकेट नहीं मिला है। सटीक शुरुआत और जबरदस्त शुरुआत। अब दबाव डाल दिया है पूरी तरह से। शिरोमणि प्रतिष्ठानच्या डगआउट मध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतोय तो डगआउट फक्त खेळाडूंसाठी ठेवला आहे। तिथे प्रेक्षक मायबाप जनार्दनना विनंती करतोय की आपण तिथून उठायचं आहे। शिरोमणि प्रतिष्ठान तुम्हाला जो डगआउट दिला आहे तो तुम्हाला पेव्हलियन कक्ष दिला आहे तो तुमच्या खेळाडूंसाठी आहे। इतर प्रेक्षकांना विनंती की आपण दुसऱ्या जागेवर उभं राहून या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे। शिरोमणि प्रतिष्ठान तुम्हाला जो डगआउट दिलाय त्यामध्ये फक्त खेळाडू बसतील। खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील। विनंती करतोय। आतापर्यंत स्पर्धा सुवर्ण तऱ्हेने पार पडते आणि अजूनही अशीच पार पडेल ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतोय। फिर से 4 रन। स्कोर पहुंचा है 20 रन। अजिंक्य पाटिल के चेहरे पर दबाव के बादल मंडराते हुए टॉस जीतने के बाद फील्डिंग लेने का फैसला अब महंगा साबित होता हुआ। प्रीतम पाटिल राउंड विकेट गेंदबाजी डाल रहे। इस बार हेलीकॉप्टर शॉट मारने का प्रयास अराउंड द कारपेट वाइडिश मिड विकेट रीजन में गेंद जाएगी। 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए। पहला रन दोनों बल्लेबाज तेजी से मुकम्मल करवा रहे और जैसे ही गैप में गेंद जाती है दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ दूसरा रन भी पूरा कर देते हैं। ओवर की समाप्ति हो चुकी है। 1 ओवर की समाप्ति के बाद पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए शिरोमणि प्रतिष्ठान टीम का स्कोर बना है 22 विदाउट लॉस, यानी 22 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। यानी पहले विकेट के लिए 22 रनों की साझेदारी बन चुकी है। अब अजिंक्य पाटिल दूसरा पावर प्ले किस गेंदबाज के हाथ में देना चाहेंगे? परत एकदा विनंती करतोय शिरोमणि प्रतिष्ठान। शिरोमणि प्रतिष्ठानचा डगआउट आहे। मित्रांनो, प्रेक्षक तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात आमच्यासाठी, पण तो डगआउट खेळाडूंसाठी आहे आणि खेळाडूंच्या आसनासाठी आहे। त्यासाठी मी प्रेक्षक मायबापांना हात जोडून विनंती करतोय की कृपया आपण सहकार्य करा। ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे।
त्यासाठी विनंती करतोय. धन्यवाद. चलिए, अब गेंदबाजी में किया है बदलाव. किरण पवार इस टीम की आइकॉन खिलाड़ी है. पहला ओवर प्रीतम पाटिल ने देखिए, पहली गेंद पर 6 रन, दूसरी गेंद पर 2 रन, तीसरी गेंद पर फिर से 2 रन, चौथी गेंद पर 6, फिर 4, फिर 2. तर ब्रेक आहे, तोपर्यंत पण जाऊया सन्मानाकडे. अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. यस, ज्या खेळाडूची चर्चा आणि ज्या खेळाडूने मात्र कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि 53 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. तर जाऊया सन्मानाकडे. तर आदरणीय देविदासजी मडवी, एक गायक म्हणून सध्याच्या घडीला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून अनेक वेळा आपण त्यांना पाहतो. तर देविदास मडवी यांचा सन्मान देखील मी विशाल पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते देविदासजी मडवी यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. त्याचबरोबर या मंचावर जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी नेहमीच सहकार्य करणारे आदरणीय गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई मिस्टर निलेश चंदू पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. काल देखील त्यांचा सन्मान झाला होता, आज देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल आणि आज सातत्याने या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान देखील तितकंच महत्वाचं आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू आहे. ओव्हर टू मनोज सर. थैंक यू सो मच विघ्नेश मडवी जी. देखिए विघ्नेश मडवी जी, आपने देवदास मडवी जी की बात की, एक सिंगर है, लेकिन आपको याद दिला दूं कि एक अच्छे कमेंटेटर भी है. अभी भी कमेंट्री की फनकार उनके मुंह से निकलती है. मैंने तो उनको कहा कि आप कमेंट्री मंच में आ जाइए, वो अतिथि गेंद आपका मंच नहीं है, आपका प्लेटफॉर्म तो कमेंट्री मंच है. चलिए मैच की तरफ रुख करते हैं. बढ़िया शुरुआत शिरोने प्रतिष्ठान की तरफ से. टॉस हारने के बाद यूं कहिए ईंट का जवाब पत्थर से नहीं लोहे से दिया है. और निश्चित रूप से यहाँ पर गेंदबाज के ऊपर दबाव डाल दिया है. गेंदबाजी में बदलाव किया है. किरण पवार 2 गेंदों में 1 रन आ चुका है. इस बार जगह बनाई थी बल्लेबाज ने, लेकिन पूरी तरह से चूके. पैडल स्वीप जिसे कहते हैं, खास करके श्रीलंका के दिलशन तिलकरत्ने इस शॉट को बढ़िया तरीके से मारते थे, लेकिन उस समय उस चूके है बल्लेबाज. डॉट बॉल का इशारा. जब बल्ले के बीचों बीच गेंद आ रही हो तो आपको आड़े टेढ़े शॉट मारने की जरूरत भी नहीं है. बड़ा शॉट फिर से मारने का प्रयास. एक टप्पा तो हो गया है, 1 रन लिया भी है, लेकिन लॉग ऑफ पर खिलाड़ी वहां पर मौजूद. 2 रन मिलेंगे तो इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 विदाउट लॉस, यानी 25 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए बन चुकी है. अब तक किसी भी गेंदबाज की फायर विकेट इस बल्लेबाज के बल्ले से निकलती हुई आग को नहीं रोक पा रहा है. कमाल की गेंदबाजी, लेकिन उससे भी बढ़िया बल्लेबाजी. इस बार ब्लॉकर में गेंदबाजी डाली थी. शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में नजदीकी मामला हो सकता था, लेकिन बल्लेबाज अपने कॉटन क्रीज पर सुरक्षित पहुंच चुके हैं. चीकी रस जिसे कहते हैं, आंखों ही आंखों में इशारा किया और बड़ी आसानी के साथ, खूबसूरती के साथ 1 रन पूरा कर दिया. इस 1 रन के साथ शिरोने प्रतिष्ठान का स्कोर पहुंचा हुआ 26 विदाउट लॉस, यानी 26 रन बगैर किसी नुकसान के. अजिंक्य पाटिल के चेहरे पर दबाव के बाद साफ मंडराते हुए विकेट निकालना बहुत ज्यादा जरूरी है. अगर विकेट नहीं निकालेंगे तो 5 ओवर में कम से कम 75 या 80 के आसपास का स्कोर लेके जाना कोई मुश्किल नहीं होगा. जिस तरह की बल्लेबाजी है, हालांकि टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का मौका मिला है. 5 गेंदें हो चुकी है. उम्दा शॉट डीप स्क्वायर के क्षेत्र में गेंद काउ कॉर्नर के खिलाड़ी के पास, लेकिन यहां पर केवल मिलेंगे 1 रन. तो इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 विदाउट लॉस. धन्यवाद परशुरामजी पाटील साहेब, त्याचबरोबर रमाकांतजी पाटील साहेब. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आणि मोलाची वेळ आपण तुम्ही दिलीत त्याबद्दल कोर कमिटीच्या वतीने आणि अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. आपण पाहतोय अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अग्रिकोळी प्रीमियर लीग 2021 एडिशन 5 का पंच. आणि आज डे क्रमांक 2 पाहायला मिळेल. आज देखील मातबर टीम आमने सामने लढतील. आज सकाळपासून क्रिकेटचा रणसंग्राम तमाम प्रेक्षकांनी पाहिला आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस देखील आहे. तो चलिए गेंदबाजी में एक और परिवर्तन. धन्यवाद विघ्नेश मडवी जी. अब लगातार आप देखते हैं कि अग्री कोहली प्रतियोगिता में बड़े बड़े चेहरों का यहाँ पर आगमन हो रहा है. उसी के माध्यम से ये संदेश दिया जा रहा है कि अग्री कोहली समाज जो है वो समूचे महाराष्ट्र में अपनी पकड़ जो है वो मजबूत बना रहा है. अब गेंदबाजी में बदलाव. मयूरेश म्हात्रे नंबर 3 पर गेंदबाजी करने आए हैं टीम की तरफ से और व्यक्तिगत के तौर पर इनका पहला ओवर
टीम के कप्तान भी है और ये जरूरी है। खास करके आप देखते भारत के सौरभ गांगुली, ऑस्ट्रेलिया के स्टीव वॉ और दक्षिण अफ्रीका के हंसी क्रोनिये ऐसे कप्तान थे, जब विकेटें नहीं मिलती थी तब गेंदबाजी पर आते थे। और यहाँ पर मयूरेश वही गुल खिलाने के लिए आते हुए, फुल टॉस गेंद थी, डीप स्क्वायर की दिशा में गेंद गई है, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात नहीं है। 2 रन तो मिलने चाहिए और आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए। तो इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 29 विदाउट लॉस, यानी 29 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए सलामी बल्लेबाज जयेश तांडेल और सिद्धेश के बीच में कमाल की साझेदारी। और अब तक कोई भी गेंदबाज इस साझेदारी को तोड़ नहीं पा रहा है। कप्तान खुद गेंदबाजी पर आए, पहले ही गेंद पर 2 रन खर्च कर चुके हैं। अनुशासन के साथ गेंदबाजी करवाने का प्रयास करना चाहिए। पावर प्ले की पाबंदियां भी अब खत्म हो चुकी है। धीरज बाबुलनाथ म्हात्रे, इनकी तरफ से कोबर खेलने के गेंदबाज के लिए अगर अपनी गेंदबाजी में हैट्रिक मुकम्मल करवाता है तो 1000 का नगद इनाम। धीरज बाबुलनाथ म्हात्रे, इस बार हल्का सा लोअर फुल टॉस गेंद था, लेकिन 1 ही रन मिलना चाहिए। क्या कहेंगे अंपायर, क्या लेग बाय है या नहीं? ओवर थ्रो हो चुका है, ओवर थ्रो का भी दूसरा रन पूरा कर दिया। जहां मिलना चाहिए था 1 रन, वहां पे अतिरिक्त 1 रन, यानी 2 रन मिलेंगे लेग बाय के रूप में। तो इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद 31 रन। 4 गेंदें अभी भी शेष बची है। कप्तान मयूरेश खुद गेंदबाजी पर आ चुके हैं। अपनी तरफ से पहला ओवर, हालांकि 5 गेंदबाजों को इस प्रतियोगिता का नियम है, 5 गेंदबाजों से आपको गेंदबाजी करवानी है। 4 रन दे चुके हैं, लेकिन विकेट नहीं निकाल पा रहे। विकेट नहीं निकालेंगे तो फिर मुश्किल हो जाएगी। कोबर खेलने टीम अपने घरेलू मैदान पर खेल रही है, जबकि मेहमान नवाजी करने आए शिवराज प्रतिष्ठान। उम्दा शॉट सीधे 6 रनों के लिए। डीजे आदेश, कमाल के गाने आगरी कोहली प्रतियोगिता और आगरी गाना होना बहुत जरूरी है। तो चलिए 6 रन के साथ स्कोर पहुंचा है 37 रन। फिर से फेडरल स्वीप मारने का प्रयास किया था। शॉट ज्यादा अच्छा तो नहीं था, लेकिन ताकत भी नहीं थी, लेकिन गेंद शॉट फाइनल की दिशा में लेग बाय के रूप में अंपायर की तरफ से 1 रन का इजाफा शिरोमणि प्रतिष्ठान के खाते में जाता और विकेट नहीं मिल पा रही है। ये बड़ा चिंता का विषय होगा, खास करके कोबर खेलने के दृष्टिकोण से अगर देखा जाए। टॉस जीतने के बाद अजिंक्य पाटिल ने भरोसा व्यक्त किया था कि अपने गेंदबाज के ऊपर भरोसा था कि कम से कम 50 या 45 के आसपास रोकना चाहेंगे, लेकिन अब तक एक भी विकेट गिरा नहीं। 10 विकेट अभी भी हाथ में है, तो इस लिहाज से स्कोर बढ़ा जाएगा। उम्दा शॉट, लेकिन यहाँ पर पहले विकेट का पतन। पहला ब्रेक थ्रो मयूरेश बोहिर के गेंदबाजी पर, पहली सफलता जयेश तांडेल के रूप में पहला झटका शिरोमणि प्रतिष्ठान की टीम को, और पहले ही सफलता मयूरेश की गेंदबाजी पर। यस, विनंती असेल नेक्स्ट मॅच श्री राधाकृष्ण दिवा आणि श्री दत्त फायटर्स सानपाडा, तेजस पाटील बब्या, त्याचबरोबर ओम एकेडी प्लीज टॉस साठी या आणि आपली प्लेइंग लिस्ट सोबत असणं बंधनकारक असेल या मॅच नंतर। म्हणजेच अवघ्या 4थ्या षटकामध्ये तुमचा कॅप्टन इथे टॉस साठी उपलब्ध असणं गरजेचं असणार आहे। आदेश तांडेल 25 रनों की पारी खेली और 38 रनों की साझेदारी के बाद शिरोमणि प्रतिष्ठान की टीम को जयेश तांडेल जयेश तांडेल 25 रनों की पारी खेली और अपना पहला विकेट प्राप्त किया। गेंदबाज मयूरेश ने गेंदबाजी पर, अभी भी आखिरी गेंद बची है। 5 गेंदों में 10 रन आ चुके हैं। स्कोर बना 38 रन। इस ओवर की आखिरी गेंद, नंबर 3 ओवर प्रगति पथ पर गेंदबाज मयूरेश टीम के कप्तान है और कप्तान ने अपनी गेंदबाजी पर पहला ब्रेक थ्रो दिया है। इस बार कलाई का इस्तेमाल कर दिया। गेंद शॉट मिड विकेट के रीजन में चलेगी, अराउंड द कारपेट। 1 रन लिया है और शायद स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे। ओवर की यहाँ पे समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद शिरोमणि प्रतिष्ठान टीम का स्कोर बना है 39 रन। 1 विकेट के नुकसान के बाद 13 रन प्रति ओवर के औसत से रन बना रही है शिरोमणि की टीम। वाट बघते
धन्यवाद आदेश। चलिए 3 ओवर की समाप्ति के बाद शिरोमणि प्रतिष्ठान टीम का स्कोर बना है 39 रन। प्रति ओवर में 13 के औसत से रन बने हैं। आप देख रहे हैं आसमान से आग की तरह धूप बरसा रहा है। ऐसे हालात में खिलाड़ियों के साथ साथ हमारे पंच परमेश्वर पानी पीकर ठंडी राहत महसूस करवाते हुए और दर्शकों को देख रहे हैं कहीं ना कहीं पेड़ों का सहारा लेकर इस क्रिकेट का लुत्फ उठाते हुए। आगरी कोहली प्रीमियर लीग आप इस प्रतियोगिता का आनंद ले रहे हैं। सीजन 4 कमाल का यह सीजन। और सबसे महत्वपूर्ण बात 3 ओवर खत्म हो चुकी है। सबसे पहले कोरोना को महामारी को मुंह तोड़ जवाब देने के बाद नए सिरे से क्रिकेट का मंच खड़ा हो चुका है। यह सबसे बड़ी बात। और समूचे महाराष्ट्र को यह संदेश दे रहे हैं आगरी कोहली समाज इकट्ठा होकर कि पूरे महाराष्ट्र को यह संदेश दे रहा है कि हम किसी से कम नहीं है। तो ये अच्छा संदेश देते हुए तो चलिए 12 गेंदों का खेल बचा हुआ। इसी एवरेज से अगर रन बनाती है शिरोमणि प्रतिष्ठान की टीम तो 65 के आसपास का स्कोर बनेगा। लेकिन 9 विकेट हाथ में है। अब गेंदबाजी में किया है बदलाव। हरदेव तांडेल ये खिलाड़ी करावे की तरफ से खेलते हैं लेकिन इस समय कोबरखने तरफ से खेलने का मौका मिला है AKPL में। धीरज बाबूलाल मात्रे इनकी तरफ से कोई भी गेंदबाज 3 गेंदों पर 3 विकेट प्राप्त कर लेता है यानी हैट्रिक मुकम्मल करता है तो 2000 का नगद इनाम। पहले 2000 रुपए का अनाउंसमेंट हुआ था लेकिन जैसे देखा कि हैट्रिक नहीं मिल पा रही है तो उन्होंने अपने इनामों में इजाफा कर दिया है प्लस 1000 यानी 2000 का नगद इनाम। और 2000 ये पेटीएम के माध्यम से नहीं सीधे बाय वाया आपके हाथ में आ जाएंगे। अब गेंदबाजी में हरदेव तांडेल जो कि कराव के गेंदबाज है। सामने है बल्लेबाज रजत मुंडे ये कमाल के बल्लेबाज। उम्दा शॉट बेमिसाल टाइमिंग सीधे 6 रनों के लिए आधा दर्जन रन के लिए। धन्यवाद डीजे। तो चलिए पहली ही गेंद पर हरदेव तांडेल के 6 रनों के साथ स्वागत कर दिया है धीरज रजत मुंडे ने। 7 रनों के स्कोर पर पहुंच चुके हैं रजत मुंडे। टीम का स्कोर पहुंचा है 45 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। तो पहला विकेट गिरा 48 रनों के साझेदारी के बाद और अब तक दूसरे विकेट के लिए सलामी बल्लेबाज सिद्धेश और रजत मुंडे के बीच 7 रनों की पार्टनरशिप हो चुकी है। आप देखिए स्पेल में बदलाव। पहली गेंद ओवर द विकेट अब राउंड विकेट। ये बढ़िया ये खिलाड़ी स्लिप में तैनात कर दिया है। एक खिलाड़ी शॉर्ट थर्डमैन पर एक खिलाड़ी सीरीज मिड ऑफ पर। गेंदबाज हरदेव तांडेल की तारीफ करना चाहूंगा। पहली गेंद उन्होंने ओवर पिच गेंदबाजी डाली वो भी ओवर द विकेट। अब दूसरी गेंद अपने स्पेल में किया है बदलाव। ये चालाक गेंदबाज की निशानी होती है। अब राउंड विकेट डॉट गेंद डाली है। अब तीसरी गेंद तारने के लिए तैयार। इस बार ऑफ स्टंप से काफी बाहर ज्यादा पटकी हुई गेंद थी और यहां पर अंपायर ने दे दिया अपने बाहें फैलाकर वाइड करार देकर अतिरिक्त रन्स शिरोमणि के खाते में जाते हुए 46 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। अब ये सोचना पड़ेगा गेंदबाज हरदेव तांडेल को कि ऐसे स्थिति में एक्स्ट्रा रनों को अंकुश लगाने का प्रयास करना चाहिए। अब ज्यादा स्कोर बन रहा है। अब गेंदबाज की नसीहत तो यही होनी चाहिए कि बल्लेबाज को खेलने का मौका दे। इस बार इनसाइड अराउंड द कारपेट खेल दिया है वाइडिश मिड विकेट के रीजन में। 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ रजत मुंडे पहुंचे 8 पर टीम के स्कोर को पहुंचा दिया 47 यानी 47 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। स्पीड अप करा प्लीज। येस नेक्स्ट मॅच श्री दत्त फायटर्स सानपाडा आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल श्री राधाकृष्ण दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन्सला शेवटचा कॉल असेल की प्लीज अखेरचं षटक संपण्याआधी तुम्ही इथे उपस्थित असणं बंधनकारक असेल। देखिए विघ्नेश मड़वी जी सारे खिलाड़ी मैदान पर बैठकर क्रिकेट का लुत्फ उठा रहे हैं। बार बार अनाउंसमेंट करना पड़ रहा है। ये बड़ी सोचने की बात होती है। प्रतियोगिता तुम्हारी अपनी घर की है समय के साथ चलना चाहिए। इस बार उम्दा शॉट फाइनल लेग के बिल्कुल ऊपर से खेला है बल्लेबाज ने। 1 रन लिया है लेकिन मिलेंगे 4 रन।
धन्यवाद आदेश। तो इससे 4 रन के साथ स्कोर पहुंचा है 51 रन, 1 विकेट के नुकसान पर सिद्धेश इस समय लगभग 14 रनों के निजी स्कोर पर बल्लेबाजी करते हुए। देखिए दाया और बाया का कॉम्बिनेशन बाहरी किनारा था, लेकिन विकेट कीपर गैदर नहीं कर पाए। भाग्यशाली रहे बल्लेबाज सिद्धेश, किनारा तो लिया था लेकिन विकेट कीपर के काफी पहुंच से दूर गेंद गिरी। तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा कर दिया। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 52 रन। अब तक 14 रनों की साझेदारी दूसरे विकेट के लिए रजत मुंडे और सिद्धेश के बीच में। पहले विकेट के लिए सिद्धेश और जयेश तांडेल के बीच में 38 रनों की पार्टनरशिप हुई। उसके बाद जयेश तांडेल ने 25 रनों की पारी खेली केवल 9 गेंदों में। उसके बाद रजत मुंडे मैदान पर आए। रजत मुंडे एक बहुत ही विस्फोटक बल्लेबाज के रूप में जाने जाते और उसी अंदाज में बल्लेबाजी करवाते हुए। उम्दा शॉट, फिर से उम्दा शॉट, गैप का इस्तेमाल, मिलेंगे फिर से 6 रन। कमाल का शॉट, टाइमिंग बेमिसाल। धन्यवाद डीजे एकच वादा आमचा राजू दादा। इस गाने ने महाराष्ट्र नहीं, हिंदुस्तानी नहीं, पूरे 7 समुंदर पार धूम मचा के रखी हुई है। तो चले 6 रन के साथ शिरौने प्रतिष्ठान टीम का स्कोर बना है 58 रन। रजत मुंडे पहुंचे हैं, 5 गेंदों का सामना किया है, 14 रनों के निजी स्कोर पर खेल रहे। देखिए यहाँ पर कोपरकर टीम की रणनीति बनाने में जुटे हुए, लेकिन मी विनंती करीन त्यांना की टाइमर चालू है, टीम मीटिंग घेऊ नका। पंच परमेश्वर, क्रिकेट के 2 सफेद हाथी, मेरी गुजारिश है आपसे कि वक्त के साथ चलने का प्रयास करवा दीजिए। खिलाड़ियों से कहिए वक्त किसी के लिए रुकता नहीं है। उमस भरा माहौल, आसमान से आग बरस रही है, ऐसे हालात में हमारे दर्शक कहीं ना कहीं पेड़ों का सहारा लेकर इस क्रिकेट का लुत्फ उठा रहे हैं। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 58 रन। अब आखिरी ओवर प्रगति पथ पर है, जबकि रजत मुंडे और सिद्धेश ये 2 बल्लेबाज विकेट पर डटे हुए। अब गेंदबाजी में किया जाएगा बदलाव। यस, अजून एक माहिती जर पाहिली तर आपण देऊया, कारण की यानंतरची मॅच श्री राधाकृष्ण दिवा आणि श्री दत्त फायटर सानपाडा या 2 या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफाय होईल। यासाठी दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे। आणि राजराज गोठुली या पोलमध्ये ऑलरेडी क्वालिफाय झालाय, पण ती पोझिशन अजूनही निश्चित नाहीये की पहिली की दुसरी, त्यामुळेच राजराज गोठुली इथे क्वालिफाय झाले। धन्यवाद विघ्नेश बड़वी, बहुत बड़ी जानकारी आपने खिलाड़ियों को दे दी। और ये जरूरी होता है, कौन सी टीम क्वालिफाई हो रही है, कौन सी टीम को एलिमिनेटर में जगह मिल रही है, ये बताना बहुत जरूरी है। तो 6 रन के साथ स्कोर पहुंचा है 64। हवा में गेंद है, अजिंक्य पाटिल उसके पीछे। बहुत मुश्किल होता है, बहुत मुश्किल होता है, लेकिन तारीफ करना चाहूंगा अजिंक्य पाटिल की। अपनी ही गेंदबाजी पर फॉलो थ्रो में कैच को लपकना इतना आसान नहीं होता है। गेंदबाजी करवाने के बाद उसी गेंद पर नजर रखना, उसको कैच में तब्दील करना बहुत मुश्किल हो जाता है। लेकिन इस बीच दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। स्कोर पहुंचा है 65। 14.5 का रन रेट था। 4 ओवर में 58 रन बनाए थे। अब यहाँ पे आखिरी ओवर प्रगति पथ पर है अजिंक्य पाटिल, जो कि टीम के उप कप्तान है। उनका घरेलू मैदान है, निश्चित रूप से अपने घरेलू मैदान की उनको खासी जानकारी होगी। सुबह का सूरज निकलते ही बल्ला और गेंद हाथ में लेकर इस मैदान पर प्रैक्टिस करवाने आए हैं। लेकिन आज एक कड़ी परीक्षा होगी, जबकि सामने रजत मुंडे, उनके अलावा सिद्धे जैसे बहुत ही आक्रामक बल्लेबाज उनके सामने है। सबसे महत्वपूर्ण बात दाया और बाया का कम्युनिकेशन है। तो फील्डरों के लिए खासी माथापच्ची होती है। अभी भी स्लिप तैनात है, शॉर्ट थर्डमैन तैनात है, सिली मिडॉप में खिलाड़ी तैनात कर दिया, बैकवर्ड पॉइंट को हटा दिया है, सिली मिडॉप में तैनात कर दिया है, खास करके रजत मुंडी के लिए। कमाल की बल्लेबाजी अभी भी कर रहे हैं। पुल कर दिया, उम्दा शॉट, कमाल का शॉट, टाइमिंग बेमिसाल। जब इनके बल्ले से गेंद निकलती है तो ऐसा लगता है मानो मोहर लगी है 6 रनों के लिए। दर्शन घेवाला आई तुझा मिले करू, दुरून आईलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू, हे दिसतंय सुंदर फार गाई मला कारल्याचा डोंगर।
इस 6 रनों के साथ स्कोर पहुंचा है शिरोने प्रतिष्ठान टीम का 71 लॉस टू 1 विकेट। 8 गेंदों में 22 पर खेल रहे हैं रजत मुंडे। इस बार पंच कर दिया सिली ड्रॉप के क्षेत्र में, रन लेने का प्रयास, जी नहीं रजत मुंडे ने कहा स्ट्राइक मेरे पास ही रहनी चाहिए, अब डॉट बॉल। लेकिन यहाँ पे 1 रन लेना चाहिए था। सिद्धेश भी बड़ी आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, तो ऐसा नहीं देखिए, कभी कभी एक आध रन आपके हाथ से निकल जाता है तो ही 1 रन महंगा पड़ जाता है, क्योंकि आखिरी ओवर प्रगति पथ पर है और ये पहला इनिंग है, तो निश्चित रूप में रन लेना तो चाहिए था। ये देखिए आप डॉट बॉल, ये कर बैठे गलती। जहां पे रन लेने का प्रयास था वहां रन नहीं लिया, और दूसरा गेंद भी आपके हाथों से निकल चुका है, यानी 2 गेंदें निकल चुकी ही डॉट। कमाल की गेंदबाजी गेंदबाज अजिंक्य पाटिल की, टीम के कप्तान की बेहतरीन गेंदबाजी। गजानन पाटिल कहीं से देख रहे होंगे अपने खेल को इस बेटे के, तो निश्चित रूप से काफी खुश होंगे। उम्दा शॉट मिलेंगे शायद 6 रन, इसीलिए जाने जाते हैं रजत मुंडे। ओवर की भी समाप्ति हो चुकी है, तो 5 ओवर की समाप्ति के बाद शिरोने प्रतिष्ठान टीम का स्कोर बना है 77, यानी डबल 7, यानी 77 रन और 78 रनों का लक्ष्य रखा है कोपरखैरणे के सामने। थँक्यू व्हेरी मच टॉस का बॉस। या मंचावर आपण पाहू शकाल एक समालोचक आदरणीय देविदासजी मडवी सर, त्याचबरोबर राधाकृष्ण दिवा आणि श्री दत्त फायटर्स टीमचे संघनायक ते उपस्थित आहेत। टॉस केला जाईल आणि कॉल ओमी कडून केला जाईल। हेड इज कॉल अँड टेल तेजस। ही मॅच प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे की ही मॅच जिंकेल तो थेट क्वालिफाय होईल, कारण की या पोलचा राज रॉयल्स गोठवली हा मात्र 2 मॅच जिंकून क्वालिफाय झालाय। तेजस टॉस जिंकलाय, क्वालिफाय आहे, डू ऑर डाय, मॅच जिंकतोय, थेट क्वालिफाय होतोय। काय म्हणशील टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय काय? फिल्डिंग। तेजस महत्वाची मॅच आहे, यावेळेस आपल्याला जिंकावं किंवा या स्पर्धेतून बाहेर जावं, यासाठी काय रणनीती आखली आहे? 70 ते 75 धावाचा करायचा प्रयत्न आहे फक्त बस। येस ओमी तुझ्याकडे जातोय। 2 मॅच मध्ये जर पाहिलं तर हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही। 2 मॅच मध्ये ओमी प्रकाश केणी दिसला नाही, स्वतःवर काही नाराज असेल ॲज अ कॅप्टन म्हणून, आणि टॉस देखील हरलोय, काय म्हणशील? नक्कीच मी स्वतःवर नाराज आहे, पण आमचा टीम वर्क जे टीम एफर्ट देते, टीमचा परफॉर्मन्स होतोय, तो माझ्या परफॉर्मन्सला तो कव्हर अप करतोय, ते तर चांगलीच पार्ट आहे, पण मी पण माझा परफॉर्मन्स द्यायला ट्राय करेन या मॅचला। ही मॅच जिंकलो तर थेट क्वालिफाय होतोय, आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत होतोय। ही मॅच इम्पॉर्टंट आहे हे तुला देखील माहिती आहे, यासाठी बॅटिंग करत असताना काय माइंडसेट केलंयस किंवा काय टार्गेट पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे? नक्कीच ही खूप क्रुशल मॅच आहे, सो मी तर जास्त करून मेरिटवर खेळायला ट्राय करेन आणि माझा परफॉर्मन्स चांगला करेन। थँक्यू। येस थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द बेस्ट। देविदासजी मडवी आमच्यासोबत जोडले गेले, ते कॉमेंटेटर आहेत आणि थोडक्यात ते आपलं मनोगत या स्पर्धेसाठी देखील व्यक्त करतील। धन्यवाद विघ्नेश, एक चांगले कॉमेंटेटर। सुंदर असं आयोजन अग्री कोली युवा स्पोर्ट्स असोसिएशन नवी मुंबई आयोजित अग्री कोली प्रीमियर लीग 2021 वर्ष 5वे सुंदर असं आयोजन, जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे। चांगली कमिटी, किती प्रयत्न करून ही टुर्नामेंट साजरी केलेली आहे, त्यांचं जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे। आणि सुंदर असं आयोजन या कमिटीचं अग्री कोली प्रीमियर 2021। थँक्यू व्हेरी मच। तर जाऊया टॉस का बॉस। हे झाला टॉस जिंकलाय तो म्हणजेच श्री दत्त फायटर्स अनपाटा टीमने, आणि निर्णय घेतलाय तेजस पटेल बाब्याने की आम्ही क्षेत्ररक्षण करू। जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। मॅच क्रमांक आपल्या समोर रंगले जातील, तर आमच्या सोबत कॉम बॉक्स मध्ये जुड़ले जातील हर्षद मडवी। थँक्यू व्हेरी मच। चलिए हर्षल मडवी जी आइए माइक्रोफोन पे। 77 रन बनाए, 78 रनों का टारगेट। सिद्धे से जब बातचीत की माइक्रोफोन पे टॉस के बॉस में, तब उन्होंने कहा था 70-75 का टारगेट जहन में लेके उनकी टीम मैदान में उतरेगी, और वही टारगेट उन्होंने सेटअप कर दिया। आप गेंदबाजों के बलबूते पर मैच को बचाने की कोशिश करेंगे, या फिर क्रिकेट बड़ा अनोखा खेल होता है, कभी भी किसी भी वक्त गिरगिट की तरह रंग बदल सकता है, या फिर कोपरखैरणे टीम इस मैच को ले जाएगी, ये भी देखना जरूरी होगा। चलिए मेरे साथ होगा आवाज में बदलाव। अगली आवाज मेरे परम मित्र विघ्नेश मडवी की होगी। धन्यवाद। धन्यवाद मनोज पाटील सर, आपलं खूप खूप आभार।
आज मात्र या स्पर्धेसाठी ज्यांचं ऑफिशियली समालोचन आपल्या सर्वांना ऐकायला मिळतंय ते आमच्या नवी मुंबईचे लेजंड आणि अर्थातच प्रदीर्घ अनुभवी असे आमचे समालोचक मार्गदर्शक मनोजी पाटील सर वाशीगाव यांना नुकतंच आपण ऐकलं. एका हिंदीमधील जबरदस्त आवाज, सगळ्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. आणि तर मनोज म्हात्रे शिरवणे प्रतिष्ठान टीमचा फिल्डर आहे. त्याच्यासाठी नेरूळ 11 टीमकडून प्रत्येक कॅचला 500 रुपयांचं पारितोषिक आले. नेरूळ 11 टीमकडून मॅचला सुरुवात होतीये. डू नॉट वेस्ट द टाइम, प्लीज इनिशिएटिव्ह टुवर्ड्स द मॅच. सुरुवात होती या ठिकाणी मॅचला आणि पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर विपुल भोईर, राईट अमोर द विकेट. पहिला बॉल समोर डॅशिंग डायनामाइट बॅट्समन किरण पवार या ठिकाणी सज्ज होतोय. सावळे गावचा हा सुपुत्र सावळेश्वर सावळे संघाकडून नेहमी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे त्यांच्याच अगदी शेजारील गाव चांभारली गावचा सुपुत्र रजत मुंडे. यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल उडवून खेळलाय आणि सरळ पाठवून दिलाय 4 धावांकरिता एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. गावाचे डोंगराला आगरी कोल्यांची नवलाई भक्त येते गो भेटाया आई तुझ्याच गाणं सारी मानी रक्त शिवराई एकच आवाज हृदय सारी मानी रक्त शिवराई एकच आवाज हृदय एक वीरा एक वीरा अगदी सुपरमॅन स्टाईल मध्ये खेळलेला फटका होता. जागा बनवली. यावेळेस पहा खूप चांगला फटका आणि एफर्ट्स थोडेसे चांगले होते परंतु उंची कमी पडते. यावेळेस षटकार येतोय. पहिला चौकार त्यानंतर षटकार. तब्बल 2 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत किरण पवारने उभ्या केल्यात. हे त्यांना गरजेचं आहे का तर त्यांना धाव संख्येचा पाठलाग करायचा तब्बल 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अशीच फटकेबाजी किरणकडून अपेक्षित केली जाईल. कारण की जयेश पाटीलने ज्यावेळेस मात्र मुलाखत दिली होती टॉस करताना त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचा संघ 70 ते 75 धावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि प्रत्युत्तर देत असताना मयुरेशने सांगितलं होतं की आम्ही यांना 55-60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. मयुरेशचा दावा पहिल्यांदा फोल ठरला परंतु या धावा चेस करण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता परंतु कनेक्ट करता आलेला नाहीये आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. एक डॉट बॉल या ठिकाणी मात्र ऍड होतोय टीमच्या अकाउंटमध्ये. शिरवणे प्रतिष्ठान टीम कडून खेळत असताना विपुल भोईरची गोलंदाजी खूप चांगली मानली जाते. आतापर्यंत 10 धावा आल्या त्या ओव्हरमधून. किरण पवार अजूनही काय रंग दाखवेल या मैदानावरती याकडे लक्ष लागले संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं. फुलटॉस बॉल आहे आणि यावेळेस बिमरचा इशारा आलाय. कॅच पकडून फायदा होणार नाहीये, फक्त मिळेल धाव 1 आणि +1. टोटल 2 रन इथे मात्र मिळतील. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा सॉफ्ट सिग्नल आणि या नो बॉल बरोबरच संधी असेल फ्री हिटची. मुक्त फटका खेळण्याची पूर्ण संधी उपलब्धी करून दिली आहे. समोर बॅट्समन आपण पाहतो जितेश राऊत, एक जबरदस्त खेळाडू. बनकोडेचा हा खेळाडू. शॉर्ट ऑफ लेग डिलिव्हरी होती. फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाहीये. सुरेख कमबॅक म्हणता येईल गोलंदाज विपुल भोईरचा. शेवटचा चेंडू अजूनही बाकी इथून मात्र असेल कारण की 5 चेंडू झालेत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 12 आतापर्यंत झाले. 78 धावांचं टार्गेट आहे. आणि आमच्या सोबत विघ्नेशजी मडवी ज्यांनी अथक परिश्रम आज मात्र घेतली स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या सरळ आणि कव्हरच्या मधून चेंडूला पाठवून दिले 4 धावांसाठी. जितेशचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि जितेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. त्याच्या या जीवनामध्ये आणखीन बहर येवो क्रिकेटमय शुभेच्छा असतील त्याला.
म्हटलं की आपसुकच कोपरखेळणे गावची आठवण होते आणि या गावची ग्रामदेवता म्हणजे रांजण देवी यांचं हे सुमधुर गीत आपल्याला डीजे आदेशच्या माध्यमातून ऐकायला मिळते. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. शिरवणे प्रतिष्ठान टीम ऑलरेडी मॅच लेट आहे आपली. वी आर गेटिंग लेट, सो प्लीज जरा लवकर करा, घाई करा. इथे मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळला फटका, 1 रन मिळते आणि या 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 17 माफ करा 17 धावा आतापर्यंत झाल्या. शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला होता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रजत मुंडे, स्वतः आयकॉन खेळाडू आहे या टीमचा आणि तो मात्र सज्ज झालाय आपल्या टीमकडून. चांभारली गावासाठी ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस मात्र ऑलराऊंडर परफॉर्मर नेहमी राहत असतो, परंतु आज या ठिकाणी शिरवणे प्रतिष्ठान टीमसाठी त्याला खेळावं लागतंय ॲज आयकॉन खेळाडू म्हणून. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि सब डिसमिसल. इथे एक चांगली कॅच पकडली जाते लॉंग ऑफ मध्ये आणि पहिला सलामीवीर बॅट्समन इथून मात्र बड्डे बॉय जितेश राऊत बॅक टू पॅव्हिलियन. आणि त्याचबरोबर आमचे कोर कमिटी सदस्य विशालजी पाटील यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि डीजे मास्टरला अगदी क्षणार्धातच आम्ही विनंती करतोय या 2 बड्डे बॉयजसाठी एक सुमधुर संगीत बड्डेचं घेऊन या. चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. किरण पवार अजूनही मैदानावरती आहे आणि अगदी स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग किरणची आपल्याला पाहायला मिळाली होती. ते मात्र पहा समोरच्या दिशेने खेळला, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा चौकार पाहायला मिळतोय, कारण की मिड ऑनला अगदी त्या ठिकाणी खेळाडू उभा होता. प्रयत्न करणं गरजेचं होतं, प्रयत्न असफल ठरले आणि तिथून मात्र एक चौकार किरणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. किरण पवार नाव ब्रँडेड आहे आणि व्यक्ती देखील तितकाच ब्रँडेड आणि त्याच्याच खेळीला अगदी साजेसं असं गीत डीजे आदेशच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. इथे पहा काय घडलं मैदानामध्ये, तर इथे यष्ट्या उद्ध्वस्त होतात आणि किरण पवारची मोठी विकेट रजत मुंडेने इथून एन्काउंटर करून टाकला आणि इथून एक चांगला ब्रेक थ्रू आणखीन एकदा शिरवणे प्रतिष्ठान टीमला मिळत असताना एक जबरदस्त प्रयत्न होता. रजतची काहीतरी वेगळेपणा आज मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि किरण सारख्या एका मोठ्या वादळाला इथं मात्र शमवण्यामध्ये यश मिळते. दुसरा विकेट फॉल डाऊन. दीवाना झालो तुझा गपोर बसलस तू माझ्या दिलामध्ये नाकान एक तू दिसावा भारी बोली वाऱ्याची सोन परे नाकान एक तू दिसावा भारी बोली वाऱ्याची सोन परे. थँक्यू व्हेरी मच डीजे. कालच्या दिवसामध्ये ज्याने अर्धशतक झळकावलं होतं, 58 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता, तो किरण मात्र बाद झालाय. सावळेगावचा हा सितारा आणि आज मात्र या मैदानावरती सेकंड मॅच मध्ये थोडासा निराश करतोय, परंतु पाहायला मिळेल की अजिंक्य अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि अजिंक्यच्या समवेत आहे मयुरेश म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती रजत मुंडे पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र पहा शफल झालाय, फटका फसला, एलिव्हेशन कमी मिळालं, फिल्डर चेंडू खाली आणि सेकंड टाइम इथे मात्र
विकेट मिळवलाय. अजिंक्य पाटीलची इथे शिकार केली आहे रजत मुंडेने. का मला चांभारली गावाहून या नवी मुंबईमध्ये शिरवणे गावासाठी खेळण्याची संधी अविनाशजी सुतार यांनी दिली. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे रजत मुंडेचा हा बेस्ट परफॉर्मन्स. एकच राजा इथे झाले ते वैभव प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक आणि सलग 3 वेळा या स्पर्धेचे चॅम्पियन पद ज्यांच्याकडे आहे ते आमचे बोनकोडे गावचे समाजसेवक आदरणीय वैभवजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांच्या समवेत ज्यांचं आगमन या ठिकाणी झाले त्यांची एक विशेष ओळख या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाने पाहिली. आपण या संपूर्ण नवी मुंबईमध्ये जेवढ्या क्रिस्टल ट्रॉफीज पाहतोय आणि या क्रिस्टल ट्रॉफीजचे निर्माते आणि ज्यांचं शॉप त्या ठिकाणी मात्र बोनकोडे गावामध्ये आहे ते चेतन म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले. तर ऑन हॅट्रिक रजत मुंडे या ठिकाणी मात्र पहा स्लोवा डिलिव्हरी होती. स्लॉटमध्ये चेंडू होता परंतु अपयशी ठरला. परंतु पहा ॲप्रिसिएशन कशा पद्धतीने असावं तर किरण पवारची विकेट मिळवली त्यामुळं रजत मुंडे या खेळाडूला शिरवणे गावचे आमचे समाजसेवक दत्ताजी नाईक यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज आलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच दत्ताजी नाईक. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21. 21 धावा झाल्यात. अठ्ठ्याहत्तर धावांचं टार्गेट आहे आणि 21 धावा आतापर्यंत झाल्यात. 57 धावा अजूनही करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती रोनक तांडेल यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. समोर बॅट्समन आपला पाहायला मिळतो मयुरेश म्हात्रे. एक जबरदस्त युवा खेळाडू या कोपरखेरणे टीम कडून आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतो आणि त्याच्या समवेत आहे दुर्वेश म्हात्रे जो आतापर्यंत एक बॉल खेळला ज्याच्यामध्ये धाव निघालेली नाहीये. चला टाइमपास कमी करा. शिरवणे प्रतिष्ठान टीम जयेश जर टाइमचा भान राखला नाही तर आपल्याला या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. आयोजक आम्हाला या सूचना पोहोचवण्यासाठी सांगतायत. गोलंदाजी मार्कवर रोनक तांडेल सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला आणि इथे पहा धावचीची संधी निर्माण झाली आहे. अंपायर कडे या ठिकाणी स्ट्रॉंग अपील आणि अंपायर इथे मात्र आम्हाला कळवतात. थर्ड अंपायर रेफर केला आणि जाऊया आमच्या ऑफिशियल टेक्निकल टीम कडे ज्या ठिकाणी आमचे तिसरे पंच आहेत. तिसरे पंच या ठिकाणी तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला या ठिकाणी कळवणार आहोत. इट इज आउट ऑर नॉट आउट. तिसरे पंच आहेत. हॅलो 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 हॅलो. आणि याच दरम्यान या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे खरेखुरे हकदार आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि आम्हा सर्वांचे लाडके अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेतजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. तर बॅट्समन आउट आहे या ठिकाणी सिग्नल आलाय. तिसऱ्या पंचांनी आमच्यापर्यंत हा निर्णय कळवलाय आणि
तिसऱ्या पंचाचा हा निर्णयाचा सन्मान या ठिकाणी खेळाडू करत असताना बाद झालाय दुर्वेश म्हात्रे. मॅचला सुरुवात होते. चला प्लीज प्रीतम पाटील. दुर्वेश मणेरे इथून मात्र बाद झाला आणि प्रीतम पाटील नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. टीमची धावसंख्या झाली 21-57 धावांचं लक्ष अजूनही गाठायचं आहे, परंतु ते लक्ष गाठण्यासाठी अथक परिश्रम या ठिकाणी मात्र घ्यावे लागत आहेत प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखेरणे या टीमला. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय जो त्यांचा होता तो कदाचित चुकीचा ठरतोय की काय असं जणू वाटायला लागलं, कारण की 2 षटकांचा खेळ इथे मात्र जवळजवळ संपन्न झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती रोनक तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे समोर प्रीतम पाटील. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडू खाली. कॅच या ठिकाणी मिळवली जाते. लॉंग ऑन मध्ये एक चांगला झेल टिपलाय आणि बॅट्समन इथून मात्र बाद होईल. प्रीतम पाटील इथून मात्र डायमंड डकचा शिकार. व्हेरी फर्स्ट बॉल इथे होता आणि कॅच त्या ठिकाणी मात्र पकडली जाते. एक चांगलं झेल त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला होता आणि त्या प्रयत्नांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती आणि रोनक तांडेलच्या या गोलंदाजीवरती आलेला हा दुसरा विकेट आहे, परंतु 1 रनआउट आहे आणि 1 कॅच आउट. परंतु 2 विकेट मिळवण्यामध्ये यश त्याला जरूर प्राप्त झालं. ही गोलंदाजी थोडीशी प्रभावित ठरते. आतापर्यंत 2 चेंडू झाले तरी दोन्ही चेंडूमध्ये विकेट मिळवलेत. धाव आतापर्यंत एकही खर्च करण्यात आलेले नाही. गिरीश पाटील नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. गिरीश पाटील आणि समोर रोनक तांडेल. तिसरा बॉल घेऊन या ठिकाणी लेफ्ट हँडेड बॉलर आहे, परंतु व्हेरिएशन पहा किती चांगले आहेत या गोलंदाजाचे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी ऑन साइडला. पुलचा फटका. पुल सक्सेसफुल. गिरीश पाटीलच्या बॅट मधून येतोय. बऱ्याच अवधीनंतर हा षटकार. 27 रन या षटकाराबरोबर पूर्ण झालेत टीमचे. अजूनही आशा पल्लवित आहेत. आशा कायम ठेवल्यात बबलू पाटीलच्या या षटकाराने आणि खरोखर दाद द्यावी लागेल. 40+ खेळाडू जरी असला तरी सुद्धा आज मात्र या सगळ्या यंगस्टर लोकांमध्ये एक चांगला दर्जेदार उत्तम खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आल्या वेलकम सिक्सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मयुरेशला अजूनही फार मोठी संधी या ठिकाणी साधता आलेली नाहीये. त्या संधीच्या अपेक्षेमध्ये या ठिकाणी थोडासा निराश होऊन बसलाय. लेफ्ट हँडेड बॉलर रोनक इथे पहा ऑफ साइडला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ दिला जात नाहीये. थेट विकेट किपर पर्यंत जातोय. जयेश आहे त्या ठिकाणी. खूप चांगली गोलंदाजी रोनक तांडेलची. एक षटकार जरूर लागलाय. 4 बॉलमध्ये 2 विकेट मिळवण्यामध्ये त्याला यश मिळाले, ज्यामध्ये 1 रनआउट आहे आणि 1 कॅच आउट आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटला मनोज आहे. क्या बात आहे. तिथे मात्र प्रयत्न खूप चांगले होते मनोजचे आणि चौकार जरूर गेलाय, परंतु एफर्ट्स पूर्ण होते. कॅच जर पकडली असती ना तर या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कॅच त्या ठिकाणी ठरली असती, परंतु प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मैदानामध्ये हिरवळ असली तरी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न चांगले होते. टीमची धावसंख्या चौकाराबरोबर जाऊन पोहोचली 31. अजूनही जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 13 बॉलमध्ये
13 बॉलमध्ये 47. अठ्ठ्याहत्तर धावांचं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करत असताना प्रयत्न चांगले आहेत या ठिकाणी. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातो का पाहूया, परंतु नाही, थांबवलंय आणि 1 रनवरती स्टॉप व्हावं लागेल. आता मात्र येणारे चेंडू तुमच्याकडे 12 आणि कदाचित प्रिन्स आदित्य रॉयल्स टीमच्या कर्णधाराला आता असं वाटत असेल की बबलू पाटीलला थोडंसं पुढं आणलं असतं तर फरक पडला असता बॅटिंगमध्ये, परंतु त्याची जी लाईनअप आहे त्या लाईनअपनुसार या ठिकाणी मात्र बॅट्समन पाठवण्यात आले. आता कदाचित या ठिकाणी मात्र 12 बॉलमध्ये ज्या 46 धावा चेस होऊ देखील शकतात, कारण की 23 रन्स प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे आहेत आणि त्या कठीण नाही आहेत. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली 32. 46 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल. गोलंदाजी मार्कवर अमर वारंगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शिरवणे टीमचा करता धरता मानला जातो. सातत्याने शिरवणे प्रतिष्ठान टीमचं कॅप्टन्सीची जबाबदारी त्याच्यावरती नेहमी असते, परंतु यावेळेस थोडंसं उलट झालंय. जयेश पाटीलला यावेळेस मात्र ही संधी दिली आहे. इथे मात्र पहा, चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र हलक्या हाताने अगदी बाहेरच्या दिशेने वळवला. जयेश त्या ठिकाणी मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. आपल्या टीमसाठी येणारे बॉल आहेत 11 आणि धावा करायच्या 46. मॅच थोडीशी लांब होत चालली आहे, मॅच थोडीशी दुरावत चालली आहे. या मॅचला जवळ आणावं लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी त्या ठिकाणी करावी लागेल. अग्री कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अग्री कोळी चषक 2021. इथे मात्र 5 समोरच्या दिशेने खेळ डाऊन द ग्राउंड. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की संधी आहे मयुरेशला. आता मात्र एकतर या मॅचला जिंकून हिरो बना किंवा मात्र या मॅचला गमावून विलन बना, कारण की बॅटिंग तुमची खूप चांगली आहे, बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे आणि अशातच तुमची बॅटिंग खराब होणं हे थोडंसं दुर्दैव म्हटलं जाईल. कारण की मयुरेशच सांगितलं होतं की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीच सांगू शकत नाही की मॅच कोण जिंकेल, कारण की आम्ही जरी सांगितलं असलं 55 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, तरी त्याच्या विपरीत घडले. परंतु इथे मयुरेश थांबायला तयार नाहीये. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाणारा हा नशिबाने भरलेला षटकार. 6 रन मिळतील आणि या 6 रन बरोबर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 39. अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. तर धीरज म्हात्रे आणि निलेशजी म्हात्रे यांच्याकडून षटकार किंवा चौकार यांची हॅट्रिक जर पूर्ण केली दोन्ही कोणी बॅट्समननी तर 1,000 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. वळतो मॅचकडे आपण. शॉट ऑफ लेन डिलिव्हरी ऑन साइडला. क्या बात आहे. अगदी सुपर डुपर हिट स्टाईल मध्ये हा पटका खेळला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत जाणारा हा आणखीन एक षटकार मयुरेशच्या बॅट मधून, आणि तो इशारा देतोय की ही मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण की आमचा विजय अजूनही पेंडिंग आहे. तो विजय इथे मात्र संपादित करेल का? 8 बॉलमध्ये धावा हव्यात 33 आणि या 33 धावांचा पाठलाग तो यशस्वीरित्या करेल का, याकडे लक्ष लागले प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखेने टीमच्या खेळाडूंचं आणि त्याचबरोबर आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं. ती मनोकामना या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करतोय, परंतु एक आणखीन षटकार जर मयुरेश लगावतोय तर आमचे निलेशजी म्हात्रे आणि धीरज म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपयांचे कॅश प्राइज म्हणजे तब्बल 2,000 रुपयांचे कॅश प्राइज मयुरेशसाठी असेल. ही संधी मात्र निर्माण झाली आहे, परंतु त्यापूर्वी मयुरेशला प्रयत्न करावा लागेल की आपली टीम विजयी कशी होईल. किरण पवार बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं जितेश राऊत बाद झाला
अजिंक्यबाज झाला आणि या सगळ्या खेळाडूंनी निराशा केल्यानंतर एक आशेचं किरण मैदानामध्ये आलं जे गिरीश पाटील नावाचं. आणि त्यानंतर गिरीशचा खेळ पाहता पाहता मयुरेशचे रंग बदलले आणि त्यानंतर मयुरेशचा खेळ अगदी पाहण्यायोग्य असला आपला पाहायला मिळतोय. तर अजून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आले बाळू फाईड यांच्याकडून. म्हणजे टोटल 3,000 एका चेंडूसाठी. या चेंडूवरती जर षटकार लगावतोय मयुरेश तर तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राइज बाळू फाईड आणि त्याचबरोबर निलेशजी म्हात्रे धीरज म्हात्रे यांच्या प्रत्येकाकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. तर शेवटच्या अजूनही 2 बॉलमध्ये किती धावा उभ्या करता येतील या ओव्हरच्या याकडे लक्ष लागले. ओव्हर द विकेट यावेळेस गोलंदाजी होईल अमर वारंगेची. समोर आहे मयुरेश म्हात्रे कोपरखेरणेचा हा सुपुत्र. फुल टॉस आणि इथे मात्र पहा काय नेमकं घडले. 1 रन तर पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का तर दुसरी रन इथे मात्र पूर्ण करण्यासाठी धजावलाय. तर अंपायर या ठिकाणी मात्र दर्शवतात की हा चेंडूचा जो फ्लो होता तो खालच्या बाजूने होता. जी डायरेक्शन होती ती मात्र खालच्या दिशेने येत होती आणि अंपायर या ठिकाणी मात्र सल्ला मसलत करतील. आणि दोन्ही पंचांच्या सहमतानेच आपण निर्णय देणार आहोत. बबलू पाटील इथून मात्र मला वाटते बाद झालेत. नवीन बॅट्समन चला मैदानामध्ये. तर इथे मात्र नेमकं पंच आपल्यापर्यंत काय निर्णय पोहोचवतील याचा विचार या ठिकाणी सुरू आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. तर इथे मात्र रेफर केलंय तिसऱ्या पंचांसाठी बीमर हाईटसाठी बीमरसाठी अंपायर्स आहेत. थर्ड अंपायर आमचे या ठिकाणी साइड अँगलने बघा. फक्त उंची एकदा चेक करा म्हणजे त्यानंतर आपण निर्णय देऊया. 1 रन तर पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न करत असताना बॅट्समन गिरीश पाटील बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. तर बघूया आमचे तिसरे पंच आमच्यापर्यंत काय निर्णय देत आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन नवी मुंबई आयोजित अग्रिकोळी प्रीमियर लीग 2021. येस अंपायर. तर एक अंपायर पुढे या. तिसरे पंच आमच्या तुमच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी मैदानात येत आहेत. फिल्डिंग लावा. शिरवणे टीम अमर फिल्डिंग लावून घ्या. चला अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. अमर फिल्डिंग लावा. फिल्डर जवळ नका राहू. चला का की लगेच डिसिजन झाल्यानंतर आपल्याला मॅच सुरू करायची आहे. जर मॅच मध्ये ट्विस्ट आला तर मात्र रंगत वाढेल. पाहूया पंच या ठिकाणी काय डिसिजन देतात. तर डिसिजन आहे अंपायरचा की फेअर डिलिव्हरी आहे, व्हॅलिड डिलिव्हरी आहे आणि हा नो बॉल नाहीये. चला तर चेंडू काउंट केला जाईल आणि इथून मात्र शेवटचा 1 बॉल बाकी राहतोय. टीमची धावसंख्या झाली आतापर्यंत 46. अजूनही 32 धावांची आवश्यकता येणाऱ्या 7 बॉलमध्ये तब्बल 5 षटकार मयुरेशला पूर्ण करायचे आहेत आणि त्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे का. शेवटचा बॉल अमर वारंगी राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर मयुरेश म्हात्रे. यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतो. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न करणार नाहीत आणि थांबलाय. त्याला माहीत आहे इथे मात्र माझ्या उपस्थितीची भरपूर आवश्यकता आहे. क्रीजवरती माझं उभं राहणं गरजेचं आहे. 6 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. येणारे 6 बॉल आणि 31 रन्सची आवश्यकता. चला प्लीज अमर
टाइम वेस्ट करू नका. टीम मीटिंग नको अंपायर, आपण सांगा त्यांना, कारण की आयोजक सातत्याने आम्हाला ह्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगतायत. तर विकेट हॅट्रिकसाठी जयेश पाटीलला या ठिकाणी सुवर्ण संधी आली. आमचे महापे गावचे अनिरुद्ध डाऊडकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज. चला प्लीज जरा फास्ट करा. अमर प्लीज जरा. जयेश आपण कॅप्टन आहात, थोडंसं या गोष्टीकडे ध्यान ठेवा आणि वेळ होऊ देऊ नका, कारण की मॅच आज बरीचशी उशीर आणि तुमची मॅच ऍक्च्युली लेट चालू आहे. 6 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. पहिला बॉल जयेश पाटील, संधी आहे इथे मात्र मयुरेशला 5 षटकार खेचण्याची. त्यातील हा पहिला षटकार मयुरेशच्या बॅट मधून सुरुवात झाली आहे आणि इथून मात्र त्याने डंका वाजवला, शंख फुंकले या युद्धाचं की या शेवटच्या 6 बॉलमध्ये 5 षटकार मला पूर्ण करायचे आहेत आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यातील पहिला षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो मयुरेश म्हात्रेच्या बॅटमधून. विकेट हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी या ठिकाणी असेल जयेश पाटीलला. जर तो विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर अनिरुद्ध डाऊरकर महापे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल जयेशला. परंतु मयुरेश अजूनही थांबायला तयार नाहीये. यावेळेस स्लॉटचा चेंडू होता, परंतु इथे ब्लॉकचा बॉल. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता इथे दुसरी रन पूर्ण होईल का, तर इथे बॅट्समनची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि मयुरेशला खेळपट्टीवरती ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आता मात्र येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक बॉलवरती कंपल्सरी षटकार तुम्हाला खेचावाच लागेल. एक जरी चेंडू जर डॉट होतोय किंवा चौकार लागतो तर मॅच मध्ये पुनरागमन करण्याची चिन्हे संपूर्ण नाहीशी होतील. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय, हरदेव तांडेल, मिस्टर फायर ब्रिगेड. आयटम ओव्हर द विकेट जयेश या ठिकाणी सज्ज होतोय. समोर मयुरेश. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न असेल जयेशचा आणि अगदी सहज सोपा साधा झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवरती लगावलेल्या षटकाराचा हा राग त्याने मात्र व्यक्त केला आपला या कॅच मधून. टॉस जिंकलाय श्रीदत्त फायटर सानपाडा टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. ही मॅच जशी फिनिश होईल तसं आपल्याला क्षणाचाही विलंब न करता अगदी सेकंदामध्ये मैदानामध्ये उतरायचे आणि मॅचला सुरुवात करायची आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम असेल श्री राधाकृष्ण दिवा, त्या टीमचे सलामीचे बॅट्समन आपण तयार ठेवायचे आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या आणि जो जिंकेल तो थेट क्वालिफाय होणार, या गोष्टीची सुद्धा आपण नोंद घ्यायची. जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफाय होईल. अगोदरच राज रॉयल्स गोठवली संघ हा क्वालिफाय झाला, परंतु डिसिजन पेंडिंग असेल पोझिशन बाबतीत. पोझिशन अजून डिक्लेअर झालेल्या नाही आहेत, त्या मात्र आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर वेगाने धावतोय. सिद्धेश कडू आहे त्या ठिकाणी, तर मिळेल फक्त 2 रन. हरदेव तांडेल आहे करावे गावचा खेळाडू, त्याच्या अगेन्स्ट त्यांच्या टीम मधला गोलंदाज जयेश स्वतः कॅप्टन आहे शिरवणे प्रतिष्ठान टीमचा, परंतु आज या ठिकाणी त्यांनी करून दाखवले. शब्दाला खरं ठरलं आणि इथे मात्र बॅटची इनसाइड एज लागले. चेंडू चाललाय फाईन लेगला. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी, चान्स सुद्धा नव्हता आणि तिथून मात्र
एक चौकार टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केला जाईल. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकते. टीमची धावसंख्या झाली 60. मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी अडचण निर्माण झाल्या. जे 2 षटक येतील मात्र रजत मुंडेने 1 षटक फेकलं, त्यानंतर रोनकचं षटक आणि अमरचं षटक ज्या पद्धतीने फेकलं गेलं ते खरोखर कौतुकास्पद होतं. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 16 आणि त्यानंतर 5, त्यानंतर 11 आणि त्यानंतर 15. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पहा मनोज म्हात्रेची कॅच. मगाच्या क्षणाला जी कॅच त्याच्याकडून ड्रॉप झाली होती आणि अगदी मैदानामध्ये डाईव्ह लगावलं गेलं होतं, तसं इथे मात्र प्रयत्न नव्हता, परंतु एक हाताने कॅच पकडले. चला श्रीदत्त फायटर सानपाडा, मैदानामध्ये उतरा. आपण हा संघ बाहेर येण्याची वाट पाहू नका, तुम्ही मैदानामध्ये उतरा आणि दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण एका बाजूने सेकंड्स करून या मॅचचा समारोप करूया. राधाकृष्ण दिवा, आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. आपण वेळ लावू नका. ही मॅच संपन्न तर होईलच, परंतु आपल्या मॅचसाठी थोडासा पुढाकार घ्यावा लागेल. तर क्वालिफाय झालेले आहे शिरवणे प्रतिष्ठान संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅच मध्ये पराभूत संघ असेल तो प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपर किरणे. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना आपल्या टीमला